भावानं तुम्हाला पण वाटत असेल ना एडिटिंग करणं म्हणजे फक्त क्लिपा जोडायचं आणि गाणं टाकायचं एवढंच नाही आहे, ठीक आहे. तर विषय असा झालेला आहे आपल्यासोबत की आपण ही व्हिडिओ 4 तास लावून मेहनतली केली होती, मस्तपैकी सगळं अरेंज केलं आहे, बीट मार्क वगैरे, आणि कस्टमरला दाखवल्यानंतर त्यांचं काय म्हणणं माहिती आहे तुम्हाला, व्हिडिओ चांगला आहे फक्त गाणं चेंज करा. आता आपल्याला ह्याला काही पर्याय नाही आहे, आपल्याला शेवटी गाणं चेंजेस करावं लागणार आहे. ॲक्च्युअली ते गाणं चेंज नाही होणार, पूर्ण व्हिडिओ चेंज होणार, कारण बीट मार्कनुसार सगळं अरेंज केलेलं असतं ते. भावाने हे असल्या गोष्टी आपल्या आयुष्यात चालत असतात, कारण आपण एक व्हिडिओ एडिटर आहे. आणि आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात झालेली पंख्याच्या बिघाडापासून. सुरुवातीला काही ना काही पनौती लागलेले, हे सगळं दुर्लक्ष करून मी लगेच घेतो आपल्या दुकानाची साफसफाई करायला. आणि साफसफाई झाल्यानंतर आपण पळत पळत जातो सकाळ सकाळी गरम गरम पोहे खायला. पोहे खाल्ल्यानंतर तुमचा भाऊ वापस दुकानामध्ये आलेला आहे, लागलेला आहे वन साइड व्हिडिओ एडिटिंगच्या कामाला. तर भावानं दिवसभर व्हिडिओवरती हा काम केल्यानंतर फायनली मी जवळजवळ 2.5 मिनिटाची हायलाईट तयार केली. आता ही पाठवली तुम्ही कस्टमरला, कस्टमरने रिजेक्ट केले आणि ते बोलले की ह्याचं सॉन्ग चेंज करा. आता हे सॉन्ग चेंज करायचं उद्या आपण, आजच्या दिवसात शक्य नाही. तुमचा भाऊ खूप दमलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन तुमचा भाऊ आलेला आहे दुपारचं जेवण करायला. हो भावानो, मी दुपारचंच बोललो, कारण आपल्या जेवणाचा कोणताही टाइम टेबल नाही, कधी पण काही पण खातो आपण. तर भावानो, एक व्हिडिओ एडिटर असण्याचं एकच डिसएडव्हान्टेज आहे की भावानो, तुम्हाला कधी वेळेवरती झोप नाही मिळणार, वेळेवरती तुम्हाला कधी जेवायला जाता येणार नाही. कारण कसं असतं, डोक्याला एवढा ताण असतो, एवढं स्ट्रेस असतं ना हाय लेवलला, आणि लोकांना फक्त असं वाटतं की एका जागेला बसून काम करायचंय, फक्त गाणे आणि क्लिपा जोडायच्या. तर तेवढंच नसतं भावानो. हे बघा, सांगायला गेलं तर खूप काही, पण मी तुम्हाला एका 2 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत. ते जर तुम्हाला एका व्हिडिओ एडिटरची जर्नी बघायची असेल, कारण मी पण सध्याला बिगिनरच आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला पण जर माझ्या बिगिनर पासून ते एक्सपर्ट लेवलच्या जर्नीमध्ये सहभागी व्हायचं असेल ना, तर तुमच्या भावाला युट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो करा, ठीक आहे. कारण कसे, मी ज्यावेळेस ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं होतं ना, त्यावेळेस मी एक चॅलेंज घेतलं होतं की आपण काही ना काही इम्प्रूव्हमेंट करत राहणार स्वतःमध्ये, थांबणार नाही कधीच. त्यामुळं भावानो, उद्या पण भेटूया आपण ह्याच एनर्जी आणि ह्याच डेडिकेशनने, आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय.